हॅलो एव्हरीवन, स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आपण इथे आज बनवणार आहोत प्लाझो पॅन्ट. जी आहे प्लाझो, त्याला आपण सिगारेट पॅन्ट पण म्हणतो, प्लाझो पॅन्ट पण म्हणतो. कारण की ही मी प्लाझो म्हणजे डायरेक्टली सिगार पॅन्ट म्हणजे फरक काय येतो, फक्त आपला खालचा जो घेर आहे तो आपण अजून थोडासा एक्स्ट्रा घेतो आणि प्लाझोमध्ये जेवढी आपण क्रॉस लाईनला घेतलेलं आहे तेवढं सरळ घेतो. तर सगळ्यात पहिले कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून द्या, की जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील. तर आपली पूर्ण हाईट आहे 38 इंच. त्याच्यामधून आपल्याला 2 इंच मायनस करायचं आहे, म्हणजे ती घ्यायची आहे आपल्याला 36 इंच. 2 इंच याच्यासाठी की आपण ऑलरेडी म्हणजे 2 इंचाचा बेल्ट लावणार आहोत, म्हणून आपल्याला 2 इंच मायनस करायचं आहे. तर मी इथे घेतलेली आहे माझं मेजरमेंट 36. तुम्हाला म्हणजे जर 32 असेल तर तुम्हाला 30च घ्यायचं आहे. 32 बेल्ट लावल्याच्या नंतर ती आपली रेडी होऊन जाते. आपल्याला नेहमी जेवढा आपण बेल्ट लावणार आहोत तेवढी मायनस करायची असते. आता इथे वरती आपल्याला घ्यायचा आहे हिपचा फोर्थ. तर हिपचा फोर्थ तुमचा जो आहे म्हणजे हिप जेवढा आहे हिप टाकायचा आहे, हिपचा फोर्थ काढायचा आहे. आता माझी इथे हिप जे आहे हिप राऊंड आहे माझं 47, त्याला डिव्हायडेड 4 करायचं आहे. जे आन्सर येतं ते आपल्याला इथे टाकायचं आहे. आता माझं आन्सर येतं 12ला थोडंसं कमी, म्हणजे 12ला थोडंसं कमी. जसं 12चा फोर्थ होतो 48, तर 48ला आपल्याला थोडंसं कमी टाकायचं आहे. तर म्हणजे मी 12ला 1-2 लाईन कमी टाकलेले आहे 12 इंचाला. पुढे आपल्याला 1.5 इंच इथे मार्जिन घ्यायचं आहे. फोर्थ टाकून आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आता ही जी आहे क्रॉच लाईन मी तुम्हाला इथे दाखवते जसं कसं कॅल्क्युलेट करायचं. तर आपल्याला काय करायचं आहे 47 डिव्हायडेड 3 करायचं आहे, जेणेकरून जे आन्सर येतं ते आपल्याला इथे टाकायचं आहे. आता आपलं 47 डिव्हायडेड 3 झालं आहे, म्हणजे आपल्याला इथे ऑलराऊंड काय करायचं आहे हिपचा तिसरा पार्ट टाकायचा आहे. आता इथे माझं आलेलं आहे आन्सर. तसं आन्सर येतं आहे आपलं की 15.5 इंच, म्हणजे 15 त्रिक 45 आणि हाफ म्हणजे 2 इंच एक्स्ट्रा म्हणजे 47. तर तसं येतं. तर आपण 2 इंच परत इथे मायनस करून घेणार आहोत. 15.5चं मी 13.5 इंच घेतलेलं आहे. म्हणजे इथे ऑलराऊंड काय करायचं आहे आपल्याला की हिपचा जो आहे हिपचा थर्ड भाग घ्यायचा आहे, तिसरा भाग हिपचा घ्यायचा आहे. आपण जसं हे टाकलेलं आहे, जसं आपण हिप टाकलं इथं हिपचा फोर्थ टाकला, तसं क्रॉस लाईनसाठी हिपचा तिसरा भाग टाकायचा आहे. आणि -2 इंच याच्यासाठी की आपली वरती पट्टी लागणार, तर इथे पण हिप क्रॉस लाईन वाढणार आहे, तर आपण ती 2 इंच मायनस करून घेतलेली आहे. म्हणजे आपली क्रॉस लाईन लावलेली आहे 13.5 इंच. तर ती घेतल्याच्या नंतर मी इथे काय केलेलं आहे ऑलरेडी बॉटम जो आहे मी तो जेवढा आपल्याला हिपचा फोर्थ आलेला आहे तेवढाच मी खाली घेतलेला आहे. कारण क्लायंटची ही रिक्वेस्ट होती की जेवढं त्यांना वरती क्रॉस लाईन पाहिजे तशीच खाली पाहिजे. याला सिगार पॅन्ट पण आणि प्लाझो पण म्हणू शकता. तर आपण सेम तशीच घेतलेली होती खाली. जेवढं मी वरती मेजरमेंट घेतलेलं आहे मी तेवढंच खाली घेतलेलं आहे. म्हणजे हिपचा फोर्थ जेवढा मी वरती घेतला तेवढाच खाली बॉटमसाठी घेतलेला आहे. एवढं आहे. तुम्हाला बॉटम कमी घ्यायचा असेल तर हरकत नाही, पण माझा बॉटम आणि हिपचा फोर्थ सेम पाहिजे होतं म्हणून मी तो घेतलेला आहे. तर ही झालेली आहे आपली पॅन्टची कटिंग. आता हे मी हा साडीचा पॅन्ट आहे, त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे याला जे आहे ते अस्तर लावलेलं होतं. तर आपल्याला इथे सेम जो आता मेन फॅब्रिक आहे म्हणजे साडीचं मटेरियल आहे माझ्याकडे, त्याचा एक हा ड्रेस आहे. तर आपल्याला त्याची मी जे आहे साडीचा पण 4 भाग टाकून घेतलेला आहे, म्हणजे 4 फोल्ड करून घेतलेला आहे साडीच्या कपड्याचा, तो मी इथे टाकून घेत आहे. त्यानंतर आपण त्याच्यावरती जे अस्तर कटिंग झालेलं होतं ते आपण त्याच्यावर ठेवून घेणार आहोत. सेम ठेवायचं आहे. खाली जी बॉर्डर आहे ती मी अगदी फक्त 1 इंच एक्स्ट्रा ठेवलेली होती, तीच घ्यायची आहे आपल्याला एक्स्ट्रा. कारण आपण याच्यामुळे की आपण ऑलरेडी जो अस्तरचा कपडा आहे ते एकदम परफेक्ट मेजरमेंट घेतलेला आहे. मी फक्त जी बॉर्डर आहे ती 1 इंच एक्स्ट्रा घेतलेली आहे. ते याच्यासाठी की आपण अस्तर जे आहे ते ऑलरेडी फोल्ड करणार आहोत थोडंसं, आणि 1 इंच मी बॉर्डरची डिझाईन दिसावी म्हणून मी इथे 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. जर तुम्हाला नसेल पाहिजे तर हरकत नाही. तुम्ही जे ॲक्च्युअल मेजरमेंट आहे हे बघा, माझं जे आहे 37 इथे रेडी झालेलं आहे. फक्त मी परत खाली करून घेतली याच्यासाठी की जेणेकरून आपल्याला खाली काय करणार आहोत आपण अस्तरचं एक आपली परफेक्ट हाईट टाकलेली आहे. आपण अस्तर आपलं आतमधल्या साईडनी फोल्ड होणार आहे. बॉर्डर तशी फोल्ड होणार नाही, म्हणून मी जी बॉर्डर होती ती अगदी थोडीशी एक्स्ट्रा घेतली आणि परफेक्ट कटिंग करून घेतलेलं आहे. आता हे आपलं झालेलं आहे कटिंग. आपल्या दोन्ही साईडच्या पॅन्ट निघालेले आहे, म्हणजे लेफ्ट आणि राईट दोन्ही साईडच्या 4 फोल्ड आहे. आता हे आपण दोन्ही बाजूला करून घेऊ आणि जे अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्ही आहे ते एकमेकाला आपण अटॅच करून घेणार आहोत. ॲज इट इज जसं आहे तसं. फक्त आपण काय करणार आहोत
अस्तरचा जो खालचा भाग आहे तो आपण फोल्ड करून घेणार आहोत, जो फिनिश करून घ्यायचा आहे आपल्याला, कारण तो आपण फिटिंग करताना खालचा भाग बॉटम जो आहे तो आपण एकमेकाला अटॅच करणार नाही आहे, त्याच्यासाठी आपण तो फोल्ड करून घेणार आहोत. तर ही झालेली आहे कटिंग झाल्यावर आपण काढणार आहोत बेल्टसाठी मी हाईटला घेतलेलं होतं 4 इंच आणि रुंदीला घेतलेलं होतं 16 इंच. 16 इंच म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, इथे हिपचा फोर्थ प्लस 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर हिपचा फोर्थ आहे आपला 12 इंच आपण जसं काढलेलं होतं आणि हिपचा फोर्थ जो घेतलेला त्याच्यापेक्षा आपण फोल्डमध्ये 2 इंच वाढवून घेतलेलं आहे. तर माझं होतं 12, मी घेतलेलं आहे 16 इंच, म्हणजे तसं 14 इंच घ्यायचं होतं, पण मी 2 इंच एक्स्ट्रा ठेवलेलं आहे, एक्स्ट्रा पट्टी रेडी होईपर्यंत. तर याला आपण फोल्डचं सरळ टू फोल्डमध्ये करून घेऊया. ते करून घेतल्याच्या नंतर म्हणजे मी कटिंग करून घेतलेले, मी एक्स्ट्रा घेतलेलं आहे, म्हणजे मला 14 इंच पाहिजे होतं हाईटला म्हणजे रुंदीला, तर मी 16 इंच घेतलेलं आहे, म्हणजे 16चा फोर्थ घेतलेला आहे. तसं मला 14चा फोर्थ पाहिजे होता, तर मी फक्त एक्स्ट्रा कट केलं. आता इथे तुम्ही बघू शकता मी एक ते एक्स्ट्रावाला जो भाग आहे तो कटिंग करून घेतला आणि थोडंसं एक्स्ट्रा ठेवलं याच्यासाठी की आपल्याला हे जे आहेत 4 तुकडे निघालेले तर ते जॉईन करून घ्यावं लागेल डबल. त्याच्यासाठी आपण इथे 2 जे तुकडे आहेत ते आपल्याला इथे जॉईन करायचे आहे की जेणेकरून आपला बेल्ट इथे रेडी झाला पाहिजे. तर सगळ्यात पहिले हे जॉईन करून घेतल्याच्या नंतर सेम आपण मेन फॅब्रिकवर पण कट करून घेणार आहोत. तर आपल्याला जो मेन फॅब्रिक आहे साडीचा त्याच्यावर पण आपल्याला जे आहे ते कट करून घ्यायचं आहे. तर याच्यासाठी पण आपल्याला परत मी खालचा जो आहे तो डबल फोल्ड टाकलेला होता आणि वरचा जो आहे तो पण डबल फोल्ड करून घेतलेला होता. तर तो आपण सेम म्हणजे एक अस्तर आपण जेवढं कट केलेलं आहे तेवढंच आपल्याला मेन फॅब्रिक पण कट करून घ्यायचं आहे. तर आपण इथे ते पण कट करून घेणार आहोत. ते कटिंग झाल्याच्या नंतर सगळ्यात पहिले आता मी तुम्हाला हे म्हणजे रेडी कसा आहे तो पण सांगून देते, रेडी कसा करायचा आहे. तर हा जो आहे आपण आता याला परत मी जसं तुम्हाला सांगितलं हा पण फोल्ड करून घ्यायचा आहे आणि म्हणजे आपल्याला सरळ कपडा करून घ्यायचा. मी हा 4 फोल्डमध्ये होता तो मी इथे ओपन करून घेणार आहोत आणि आपल्याला एक जे आहे 4 इंच याच्यासाठी घेतलं की आपल्याला 2 इंच रेडी करायचं आहे. त्याच्यामुळे आपण 4 ते 4.5 इंचापर्यंत घ्यायचं आहे की जेणेकरून आपलं इलास्टिक लावल्याच्या नंतर रेडी 2 इंचाचा बेल्ट होईल. तर आपण हा पूर्ण सरळ करून घेतलेला आहे आणि आता हे जे ओपन भाग आहे याचे जे परत पहिल्यासारखे आपले जसे अस्तरचे तुकडे होते तसं जे होणार आहे त्याला आपण पूर्ण रेडी करून घेणार आहोत नंतर. तर सगळ्यात पहिले आता इथे जी पॅन्ट आहे माझी जे अस्तरची पॅन्ट होती तर ती मी हा जो खालचा फोल्ड आहे तो फोल्ड मारून घेतलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला बॉटम जो आहे तो फिनिश करून घ्यायचा आहे, तर आपण इथे बॉटमला फोल्ड करून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपण हा जो मेन फॅब्रिक आहे आपला पॅन्टचा तर तो मी घेतलेला आहे आणि आपण इथे ॲज इट इज जो आहे तो आपण अस्तर जे आहे ते पॅन्टला अटॅच करून घेणार आहोत, म्हणजे मेन फॅब्रिकला अटॅच करून घेणार आहोत. मी पहिले बॉटमला फिनिश करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता आपण इथे जे अटॅच केलेलं होतं आपण मेन फॅब्रिक आणि अस्तर तर ते आपण इथे अटॅच करून घ्यायचं आहे. क्रॉस लाईन पण आणि दोन्ही साईडने ही पण क्रॉस लाईन आणि ती पण क्रॉस लाईन म्हणजे सगळा भाग जो आहे तो आपल्याला इथे अटॅच करून घ्यायचा आहे. सेम आपण ही जी केलेली आहे सेम आपल्याला दुसरी पण पॅन्ट इथे रेडी करून घ्यायची आहे. जशी आपण ही अटॅच केलेली आहे तशी पण ही आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. ती पण रेडी झाल्याच्या नंतर आपण काय करणार आहोत, सगळ्यात पहिले आता इथे जी क्रॉस लाईन आणि क्रॉस लाईन आहे दोन्ही पॅन्टच्या क्रॉस लाईन तर त्या आपण इथे जॉईन करून घेणार आहोत. म्हणजे दोन्ही पॅन्टच्या क्रॉस लाईन आपण इथे जॉईन करणार आहोत. दोन्ही पण साईडने असं एकमेकावर ठेवून आपण इथे पॅन्टला क्रॉच लाईन जे आहे ते आपण इथे अटॅच करून घेणार आहोत. त्या झाल्याच्या नंतर इथे आपल्या इथे बघू शकता तुम्ही आपण इथे रेडी झाल्याच्यानंतर आपले असे 2 पायसारखे आपल्याला बाजूला करून घ्यायचे आहे की जे आहे क्रॉस लाईन मिडल टू मिडल राहतील आणि दोन्ही पाय जे आहे ते साईडला राहतील. ज्या पद्धतीने आपल्याला इथे कपडा सरळ करून घ्यायचा आहे. तो झाल्याच्या नंतर आपल्याला आता इथे जे आहे ते आपण तुम्हाला जर पाहिजे तर तुम्ही हवंच तर पहिली खाली फिटिंग करून घेऊ शकता, नसेल पाहिजे तर तुम्ही सगळ्यात पहिले बेल्ट लावून घ्या आणि नंतर आपण खाली फिटिंग करून घेऊ शकतो. तर आपल्याला अशा पद्धतीने म्हणजे एकदम इझी आहे, बाकी काहीच नाही. आपण जेव्हा क्रॉस लाईन अटॅच करतो क्रॉस लाईन झाल्यानंतर आपण सगळ्यात पहिले आता खालची फिटिंग टाकून घेणार आहोत. याच्यामध्ये एवढंच आहे फक्त तुमचं परफेक्ट मेजरमेंट तुम्हाला टाकता आला पाहिजे. आता इथे जे आहे ते मी काय करणार आहेत की जे आहे म्हणजे जो साडीचा कपडा आहे मेन फॅब्रिक टू मेन फॅब्रिक अटॅच करणार आहेत आणि अस्तर टू अस्तर अटॅच करून घेणार आहे.
तर इथे सगळ्यात पहिले काय करणार आहोत आपण, मेन फॅब्रिकला स्टिच मारून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर वरती अस्तरला स्टिच मारणार आहोत. सेम जरी असलं तरी बी नंतर काय होतं की हा जो आहे म्हणजे पॅन्ट आणि अस्तर जे आपण जर सोबतच जर ठेवलं असतं तर काय होतं की आपल्याला जे आहे ती जी फिटिंग आहे ती व्यवस्थित येत नाही. म्हणजे काय होतं की एखाद्या वेळेस अस्तर ओढलं जातं आणि जो मेन फॅब्रिक आहे तो थोडासा लूज पडतो, तर नंतर प्रॉब्लेम यायला नको. त्याच्यासाठी आपण आताच काय करणार आहोत, इथे वेगवेगळे अटॅच करून घेणार आहोत खाली जे आहे. तर पहिले मी इथे बघू शकतो मेन फॅब्रिकला स्टिच मारलेली आहे, त्याच्यानंतर इथे आपण आता अस्तरला स्टिच मारून घेणार आहोत सरळ. पूर्ण आपण मेन फॅब्रिकला सरळ मारली, त्याच्यानंतर आपण दोन्ही पण साईडने इथे बघू शकतो मी इथे मेन फॅब्रिकला मारून घेतलेली आहे, त्याच्यानंतर आता अस्तरला आपल्याला इथे मारून घ्यायचं आहे. इथे मी बॉटम वगैरे काहीही मोजलेलं नाही आहे, कारण की आपल्याला बॉटम लूजच ठेवायचा होता. मी अगदी लास्टवाली फिटिंग टाकलेली आहे आणि तसंही प्लाझोला बॉटमची फिटिंग वगैरे असं काहीही नसतं, फक्त दोन्ही तुमचे बॉटम सेम आले पाहिजे. इथे पण मी स्टिच मारून घेतली अस्तरला. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने आणि एकदम फिनिशिंगमध्ये आपली इथे पॅन्ट अशी रेडी झाली आहे. आता आपल्याला इथे लावायचे आहे बेल्ट. तर तो मी तुम्हाला इथे परत दाखवते की कसं रेडी झालेलं आहे. पूर्ण पॅन्ट थोडीशी मोठी होती आणि म्हणजे व्हिडिओमध्ये पूर्ण येत नव्हती, म्हणून मी मोबाईल थोडं बाजूला घेऊन तुम्हाला पूर्ण दाखवलेलं आहे. आता आपल्याला हे जे आहे इथे आपला जो रेडी झालेला आहे भाग, तसंच मी जसं आपण पहिले जो पट्टी रेडी करून ठेवलेली होती ती आता आपल्याला इथे अटॅच करून घ्यायची आहे. ह्या दोन्ही ज्या पट्ट्या आहेत त्या इथे जॉईन करून घेऊन आपल्याला एक मोठी पट्टी रेडी करायची आहे. म्हणजे आपला जो पॅन्टचा राऊंड आहे आपल्याला तेवढी पट्टी रेडी करायची आहे. तर आपण इथे ती जे आहे हे जे तुकडे आहे ते एकदा सरळ जॉईन करून घेऊया, म्हणजे सरळ एकच पट्टी आपली रेडी झाली पाहिजे. तर आपण इथे सरळ ती जॉईन करून घेऊ. ही झालेली आहे माझी रेडी. आपण स्टिच करून घेतलेली आहे, अटॅच करून घेतली, म्हणजे अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना अटॅच करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपण इथे आहे अस्तर आणि ते जे आहे असं फोल्ड करून, जसं आपण पलटी करतो त्या टाईपमध्ये मी एक साईड पलटी करून घेतलेली आहे आणि दुसऱ्या साईडनी अटॅच करून घेतलं आहे. तर ही पट्टी रेडी झाल्याच्यानंतर आपण इथे जे आहे पूर्ण पॅन्टला इथे लावून घेणार आहोत या पद्धतीने. मी जसं तुम्हाला बोलले की मी एक्स्ट्रा पट्टी कट केलेली होती मुद्दामूनच, की जेणेकरून नंतर कमी व्हायला नको आहे. आणि आपल्याला इथे जे एवढी मी एक्स्ट्रा झालेली होती 4 इंच ती मी कट करून घेतली आणि कट करून घेतलेली होती आणि जसं आहे मी तसं ॲज इट इज पॅन्टला अटॅच करून घेतलेली आहे. ती अटॅच करून झाल्याच्यानंतर आपण जो फोल्ड केलेला भाग होता पट्टीचा तो मी वरच्या साईडनं ठेवला आणि जे ओपन होता तो खालच्या साईडनं लावला. तर आपल्याला ही इलेस्टिक आहे, तर इलेस्टिक लावायची कशी ती सांगते. हे जो फोल्ड केलेला भाग होता तो आपण या पद्धतीने इथेच अटॅच करून घेणार आहोत, कारण की आपला हा भाग फिनिश केलेला होता खालचा भाग पण, तो आपण इलेस्टिक याच्यावर ठेवून घेणार. आणि इलेस्टिकवर स्टिच मारून झाल्याच्यानंतर म्हणजे काय करायचं आहे, आपल्याला सुई जी आहे धाग्यात अडकून आपल्याला इलेस्टिकवरती अडकून ठेवायची आहे. मेन इलेस्टिक लावताना तो पॉईंट आहे, इलेस्टिकवरती अडकून ठेवायची आणि इलेस्टिक ओढायची आहे. ओढताना पण आपल्याला ह्या गोष्टीचं लक्ष ठेवायचं आहे की आपल्याकडनं फक्त इलेस्टिक ओढल्या गेली पाहिजे आणि ती पण सुईमध्ये अडकलेली असली पाहिजे. म्हणजे काय होतं, ती ओढल्या जाते, नाही तर तुम्ही अडकून नाही ठेवली तर ती बाहेर येऊ शकते. म्हणून आपल्याला ती अशी अडकून ठेवायची आहे आणि जेणेकरून ती आपल्याला अगदी व्यवस्थित लावता आली पाहिजे. आता आपलं हे जे आहे मी इथे बघा अडकून ठेवलेली आहे. त्याच्यानंतर ही जी आहे इलेस्टिक, हा जो कपडा आहे वरती रॅप करून ठेवते आहे आणि तो स्टिच ही जी आहे इलेस्टिक इथे मी इथे ओढून घेणार आहे या पद्धतीने. तर मी ओढून घेतलेली आहे आणि हा जो कपडा आहे आपला मेन फॅब्रिक आणि म्हणजे जो वरती आपण पट्टीचा भाग तो आपण इथे स्टिच मारून याला घेणार आहोत. तर या पद्धतीने आपल्याला मी पूर्ण इलेस्टिक ओढून ठेवलेली आहे. असं तुम्हाला वाटत असेल की मी फक्त पकडून ठेवली, मी ओढली आणि नंतर पकडलेली आहे. पूर्ण आपल्याला हा जो भाग आहे तो पूर्ण झाकला गेला पाहिजे, याची आपल्याला काळजी घ्यायची आहे की जेणेकरून आपला भाग फिनिशिंगमध्ये दिसेल. म्हणजे ज्या स्टिच आहे पहिल्या आपल्या त्या पट्टीमध्ये पूर्ण झाकल्या गेल्या पाहिजे, त्याच्या हिशोबानेच आपल्याला स्टिच मारून घ्यायची आहे इथे. तर त्याच्यानंतर आपल्याला जे आहे पूर्ण स्टिचला अटॅच करायची आहे. इलेस्टिक जी आहे ती पूर्ण आपल्याला इथे अटॅच करून घ्यायची आहे. तर ती केल्याच्यानंतर आपण पूर्ण इथे ओढूनच आपल्याला पूर्ण इलेस्टिक जी आहे ती ओढूनच लावून घ्यायची आहे. तर मी तुम्हाला इथे लक्षात आलं असेल की मी तुम्हाला कशी इलेस्टिक लावायची सांगत आहे. एकदम इझी पद्धत आहे, म्हणजे जे बिगिनर आहेत त्यांनाही हार्ड जाणार नाही. फक्त आपल्याला बेल्ट आपण जेव्हा फोल्ड करतो त्याच्यामध्ये आपल्याला इलेस्टिक टाकायची असते. तर तुम्हाला मी इथे दाखवली या पद्धतीने आपली इथे इलेस्टिक लावण्याची चालू आहे आणि एवढी मी लावलेली आहे. तर ही आपल्याला पूर्ण या पद्धतीनेच लावून घ्यायची आहे की जेणेकरून तो कपडा जो आहे तो इलेस्टिकच्यामध्ये अटॅच झाला पाहिजे आणि इलेस्टिक आपली ओढल्या गेली पाहिजे. ह्या 2 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवून करायच्या आहे. त्याच्यानंतर आपण ही पूर्ण पॅन्टला या पद्धतीने इलेस्टिक लावून घेणार आहोत.
तर पुन्हा एकदा सांगते, जे कोणी नवीन असेल त्यांनी तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या, की जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पण बघायला भेटेल. आणि काही उपयुक्त टिप्स असतात आपल्या व्हिडिओमध्ये नेहमी, की जेणेकरून त्या पण तुम्हाला भेटून जाईल. त्याच्यानंतर तुम्ही इथे बघू शकता, एकदम इझिली आहे पद्धत इलास्टिक लावण्याची, ती मी तुमच्यासोबत दाखवलेली आहे. आपल्याकडे अशा मी मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये इलास्टिक लावण्याच्या थोड्याशा जास्त म्हणजे 2-3 पद्धत सांगितलेल्या आहे. त्याच्यापैकी तुम्हाला जी इझी वाटते ती तुम्ही कंटिन्यू करू शकता, की खूप वेळेस बऱ्याच जणांना इलास्टिक लावायला हार्ड जातं. त्याच्यामुळे हा व्हिडिओ मी त्याच्यासाठी स्पेशली बनवलेला आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, की आपली जी आहे इलास्टिक इथे लावून रेडी झालेली आहे. या पद्धतीने आपली इथे इलास्टिक लावून रेडी झालेली आहे. आपण आता हे जे ओपन वगैरे तुमचं एखाद वेळेस स्पेस सुटलेलं असेल किंवा थोडंसं तुमची ही जी स्टिच आहे ती जर तुम्हाला झाकवायची असेल तर तुम्ही परत एकदा स्टिच मारू शकता, जेणेकरून आपण पहिली जी स्टिच होती ती इलास्टिकवर मारलेली होती. आता दुसरी जी आहे ती आपण पूर्ण हा जो इलास्टिकचा भाग आहे म्हणजे आपण जे स्टिच मारलेले ते झाकवण्यासाठी इथे स्टिच मारून घेऊया. आणि तुमचा जो बेल्ट आहे तो पण पूर्ण पॅक होतो, म्हणजे 2 स्टिच मारल्या म्हणजे आपलं बेल्ट एकदम पॅक होऊन जातो लावलेला बेल्ट. आपण हा जो ओपन भाग राहणार आहे त्याच्यामध्ये आपण इथे इलास्टिक लावून घेणं, तो पण आपल्याला स्ट्रेच करूनच पूर्ण लावून घ्यायचा आहे. स्ट्रेच करूनच लावायचा आहे, की जेणेकरून तुमचं कुठेही म्हणजे घोळ पडायला नको या पद्धतीने. तर तुम्हाला इथे पूर्ण लावून घ्यायचं आहे. तर आपण इथे पूर्ण लावून घेतलेली आहे इलास्टिक, तुम्ही इथे बघू शकता एकदम छान पद्धतीने लावल्या गेलेली आहे. आणि इथे आपली पॅन्ट अशी इथे रेडी झालेली आहे. एकदम छान आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली पॅन्ट रेडी झालेली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि मला कुठले नवीन व्हिडिओ पाहिजे तर नक्कीच कमेंट करून सांगू शकता. थँक्यू.